खाजून राहिलो तर माय पार होते जुळाचा जुळाच पाडला राहते ना माय तर भल्ल काने बिचारे भल्ल्या उवा झाल्या होते बिचारे. बरं झालं तुम्ही यांनी घालून दिली आता जरा बरं वाटून राहिलं. चार पाच भडे मेले ना 4-5 भडे. 4-5 कायले माय शांताबाई 4-5 तर भडेच होते. 10-12 तर उवा निघाल्या 4-5 खता निघाल्या. एवढ्याला उवा एवढ्याले भडे एवढ्याला खता होईपर्यंत बाबा झोपली राहतं का बाबा शांताबाई तू. नुसतं जुळा 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 यांनी घालत जाय खुले ठेवत जाय केस जराशे. बांधले राहिले म्हणजे नाही काय उवा होत असते. हाव ना बिचारे पार्वती माय धुवत जा लागन बाई. नुसतं जुळा पाडला राहते मायावाला बिचारे तर त्याच्यामुळे नाही का बिचारे उवाय झाल्या आणि त्या खताय झाल्या बा. भल्ले डोकं खाजे चल बाई म्हटलं पार्वतीच्या घरी जातो तिला उवाच पाड लावतो. तर आली बाई मी तर कोमल भेटली बाई रस्त्यात तर कोमल आणलं मग मी ना. बरं झालं बापा शांताबाई बरं झालं. हा अव ह्या उवाई नाही बापा लोक कच्च कसं करते पिसायला लावून लागते माय मॅट होते मॅट आपले केस पुरे खराब करून टाकते माहिती खराब करायला तर. हो बिचारे बाई गंगा कुठे गेली वा. गंगाने आली गंगा कुठे गेली आणि गंगाने तुला बाहेर जाऊ दिलं काय. नाही काकू मी ना आईला सांगितलं. आई म्हटलं मला पार्वती काकूच्या घरी जायचं आहे म्हटलं. आई म्हटलं 2 दिवस तापानं घरातल्या घरात झोपून होती म्हटलं तर मला काही बरं वाटून नाही राहिलं म्हटलं. मी पार्वती काकूच्या घरी चालली म्हटलं. तिला मी असं सांगितलं आणि इकडे आली काकू तुमच्या मागं मला तुम्ही दिसल्या पार्वती काकूच्या घरी जाता नाही चल म्हटलं मी आता शांता काकूच्या मागत जातो म्हटलं. तर आली काकू तुमच्या मागं मी. बरं झालं बापा आली तर. हो ना बिचारे गंगाचा राग कवाच जाय ना काय माहितो माय नुसतं माय मन गंगाच आहे ना माय कवा बोलन बिचारी ना कवाने भल्लं झालं ना माय त्या दिवशी माई पोरगीनं लयच नालायक निघाली लयच बेशरम निघाली. हो माय काय करावं तर काही समजायला निघून राहिलं. बोलन हो शांते गंगा आहे बोलन माय जसं तिचं नाव आहे तसंच तिचं मन आहे. हो बापा हो ते बोलन जाऊ दे काय आहे माय एखादा दिवस एकाच्या हातचा नाही राहत. हो कोण कधी चाललं जाय काही सांगता नाही. त्याच्यापेक्षा 2 शब्द प्रेमाचे बोललेलं कधी चांगलं नाही शांता. हो काकी हो ना मा. अमाय बाई काय झालं बापा रश्मी काय झालं काऊन रडून राहील तू काय झालं तुले. अव शांताबाई काय सांगू माय तुले काय सांगू. माई पोरगी किती रंगाची बोलली माय मले. अव तिने माय बाप काढला लाज काढली माई वाली मला माय शायनीपणा काऊन केला असं काऊन केलं तसं काऊन केलं. काय सांगू माय एवढ्या रंगाची तर मला कोणी माई माई नाही बोलली आजपर्यंत. एवढ्या रंगाची बोलली माहिती मले. आता माय बाई पाय व माय शेवटी रश्मी रडलीस का नाही. शांताबाई ती पोरगी आणि रश्मीची पोरगी माय दोघी वाया गेल्या ना. एवढ्या नालायक कशाच निघाल्या काय माय वर तर उलिशा काही नाही गेल्या माय कोणावर गेल्या काय माहित बापा. आता माय बाई अजून व काय काऊन बोलली तुला एवढी ती आणि दिल्या कोणी 4-5 ठेवून पोरगी वेना ती तुईवाली. अव चांगली खलबत्त्यात काढते तिले एवढं काय बोलू दिलं तुला लढेपर्यंत तू लढून राहिली माय ते शावासारखी आहे म्हणतो. एवढ्या भर काय बोलली ती तुले. अव सांगून काय राहिली माय मी. शिल्पा नाही काय माहिती जाऊ ते बोलली माहितीले मी तर बोललीच नाही. शिल्पा म्हणे मी बोलतो म्हणे तुम्ही काही बोललो का म्हणे वहिनी मी अव विचारे शिल्पा बोलून गेली ना घरात तिला माई असं झापलं नवरा काढला. अहो म्हणे तशी माझ्या शाळेत पंचायत करायला गेलती म्हणे तशी पहिली इथे ती म्हणे ह्या गावात म्हणे पाहिजे म्हणे त्या नवरा कसा आहे कसं नाही तर नाही कम से कम तुला बेवडा नवरा तर नसता भेटला म्हणे. त्यात ते माय त्या बापा काहीतरीच म्हणे माय मला ते आता आठवून राहिलं लय रंगाची बोलली माय मला ते. खरंच ना माय शांताबाईची पोरगी वाटलं नाही एवढी वाया गेली ना. आता तुही पोरगी बी अहो त्या दोघी एकाच माळीतल्या मनी आहे. हो बापा त्याच्या दोघीलाही अक्षात धरा लागते ना चांगलं काढून पिशार घ्या लागते त्याचा वाला तशाशिवाय सुधारणार नाही ते. आता किती वेळा झालं माय शांताबाईने तिच्या पोरीले बेदम मारलं. तुला त्या पोरीले बेदम मारलं तरी त्या सुधारल्या नाही शेवटी वायाच गेल्या बापा. अव मला तर असं वाटून राहिलं माय आता मरून जा जगून काहीच अर्थ नाही ना माय ना नवऱ्याचं सुख आणि कशी एकुलती एक पोरगी आहे माहित ना तिचं सुख. एवढ्या तोंडीच्या आवडीने बोलून घेते हो माय एवढं बोलून घेते आपल्याला बोलायला काही सुचत नाही पण ते एवढी तोंड वरपून घेते माय. काय सांगू माय मला मारणं नाही सुधारलं दिली एवढ्या रंगाची बोलली ते मला. शायनेपणा पंचायत असा माणशेपणा कोणा घराला लावला म्हणे बाई सांग बरं कोणती पोरगी बोलते का मायले एवढ्या बार. आज शांताबाईच्या पोरीने एवढा मार खाल्ला पण शांताबाईला एवढ्या रंगाची बोलली नाही ते. माय पोरगीने तर माय बाप काढला बाप. त्या बापाचं काय आहे म्हणे इथं सारा माय बाप आणून टाकते म्हणे. तिला म्हटलं खाऊ नको म्हटलं एवढ्या रंगाची बोलून राहील तर तू या खातो काय म्हणे माय बाप आणून टाकते म्हणे. तू चालली जाय म्हणे कुठे खाली जात होतं त्या बाप आणून टाकते काय म्हणे सांग बाई. लय रंगाची बोलली माय लय रंगाची बोलली काय सांगू तुम्हाला माझ्या डोळ्यातून पाणी पडलं. चल म्हटलं बाई माझं दुःख हलकं करून यावं तर आली बाई तुमच्याजवळ सांगाले. आता नाही सुधरत बाई तुमच्या दोघीच्याही पोरी आता नाही सुधरत डोक्याच्या वर गेल्या त्या. कसं आहे ना पोरी बारीचं तिले पहिल्यापासूनच चांगलं आबीत ठेवा लागते. तुम्ही आबीत नाही ठेवलं ना काही नाही माय उतू जाऊ दिला आता चांगलंच उतू गेल्या त्या. आता हातात नाही लागत त्या हातात लागाले. आता त्याच्या हाताने जिरवू द्या लागते चांगली जिरवू द्यायला चांगली शकली पाहिजे त्याच्या हाताने त्याची मस्ती आणि मग त्या जाग्यावर येईन बाई त्याच्याशिवाय त्या काही आता जाग्यावर येत नाही. हो मी ना तर सोडलं बाई माया पोरीले म्हणणं बोलणं सोडलं मी ना तिला काही मी म्हणतही नाही काही बोलतही नाही बाई आता मी. हो मी ना तिला म्हणणं बोलणं सोडलं आता तिच्या हाताने तिची शकन आणि तेव्हा ते सुधरण. आता सुधरण माय नाही तर मेली म्हणून सोडली मी माय पोरगी. काय करता ऐकतच नाही तर मारून सवरून ऐकत नाही तर मग काय करा मारून टाकाव कायले माय. आपणच जन्म द्यावून आपणच मारून टाका पापात गेल्यापेक्षा. जा बाई तुमच्या हाताने शकवा तुमची आपण मेली म्हणून पोरगी सोडून दिली जाऊ दे तिकडे. काय माहित माय आता काय होते ना काय माहित काय करावं काही समजायला नाही माय.
जाऊ दे रश्मी, मी टेन्शन घेणं सोडलं महापोरीचं. तू बी त्या पोरीचं टेन्शन घेणं सोड. हा, ते शाळेत जाव नाही जाव, हिंडाले जा, कुठेही जा, कुठे कोणाचा हात धरून पळून जाव, काही लेनदेन ठेवू नको तू, काही लेनदेन ठेवू नको. पाय कशा जागेवर आहेत त्या. आता तर मी सारं बाई देवावर सोडलं आणि नाहीच त्या सुधारल्या तर त्याच्यावर पाच बसून ठ्या. मग आपण काही त्याला घरात घ्यायचं नाही काही नाही. मग आपण पाच आपण काय करायचं तर आज जाऊ दे, टेन्शन काही घेऊ नको. लढू गेडू काही लढल्यानं काही होत नाही. माय लढू नको. काजल काकू, मी नाही का माझ्यासोबत लय मुजऱ्या केल्या. तुम्ही म्हणे ना मुजऱ्या कर म्हणे. खरंच काकू, मुजऱ्या केल्या ना तर काहीच नाही बोलत. माईले मी ना प्रत्येक शब्दाचं उत्तर दिलं. असं असं झापलं, असं असं मुजऱ्या केल्या. बाप काढला, नवरा काढला, सगळं काढलं मी मायचं. हा, असं झापलं का माईनं रडून दिलं ना, सिद्धी बाहेर चालली गेली. 5 बोटाची थप्पड नाही मारली तिने माझ्या तोंडावर. एवढ्या भार मुजऱ्या केल्या मी ना. हा, भल्ली सणकली होती माईवाली. मग जमलं असंच करायला लागते. अशाच मुजऱ्या करायला लागते. असाच बाप, असाच नवरा, असंच मुजऱ्या करायला लागते. काय सांगू तुले मी, असंच मुजऱ्या केल्या ना समोर जाशील बाई. मुजऱ्या करशील तर ह्या जगात टिकशील. मुजऱ्या करशील तर 4 चौघ लोक तुझ्यावर काही इल्जाम नाही लावून. मुजऱ्या करशील तर ह्या दुनियात टिकशील. नाही तर ही दुनिया हे दुनिया साध्या माणसाला तर मारून टाकते. माय बरं झालं तुला मुजऱ्या केल्या ना. अशाच मुजऱ्या करायच्या प्रत्येकासोबत. हाव काकू, बरोबर आहे तुमचं. मी जर पहिल्यापासून मुजऱ्या केल्या असत्या ना, माईनं माझ्यावर एवढं लक्षही नसतं ठेवलं आणि माईनं मला एवढं दबावतही नसतं ठेवलं. हाव ना. तर आता काय, मी माझ्यासोबत मुजऱ्या केल्या आणि आता पाहतो बाई, शाळेत जातो ना मास्तरींसोबतही मुजऱ्या करतो मी. अशा मुजऱ्या करतो का तिने मला म्हटलं पाहिजे पिंकी काऊन नाही आली आणि पिंकी तू एकटी परीक्षा दे, बिलकुल नाही म्हटलं पाहिजे तिनं. हा, अशा तिच्यासोबत मुजऱ्या करतो. पाय बाई, छिदे तिले म्हणून द्यायचं मी एकटी पेपर देत नाही म्हणा. मी काही एकटी पागल आहे नाही म्हणा, एवढी काही हुशार आहे नाही म्हणा मी. पाय ओ बाई म्हणा, तुला जर मला शाळेत ठेवायचं ठेव म्हणा, राहू दे म्हणा, मी काही शाळेत शिकत नाही म्हणा. हा, तिला म्हणून देजो. अमाय पण शाळा शिकायची गरज आहे तिला का? तिथं म्हणून ठीक आहे म्हणून बाई, तुला नाही शिकायचं नको येऊ म्हणून अशी म्हणून ते. मी म्हणा तिले पाय ओ माय जास्त जा ती शहाणपणा करायचं नाही म्हणून. नाहीतर मी असं बोंबलेन ना म्हणून का मॅडम मला पैसे मागून राहिली बिनफालतू. मॅडम माझ्याजवळून 100 रुपये रोज घेतला. मी शाळेत नाही आता मॅडम माझ्याजवळून 100 रुपये घेते. माझी तब्येत खराब होती म्हणून मी घरी राहिली होती तरी मॅडम माझ्याजवळून पैसे घेतले. असं तिच्यावर मी रिपोर्ट लावून अशी फसून टाकन मॅडमले का मॅडम आहे म्हणून काय पिंकी आहे. हा, असं करण काकू मी. माय पिंकी तुले उलीचं का मी बोट दिल्ली तुला पुरा हातच पकडून घेतला व. बातच शिकली माय पिंकी, किती तेज दिमागाची आहे, किती हुशार आहे. जाऊ दे, काही शिकू नको. शिकून कोणाचं भलं झालं, काही शिकू नको, घरीच राह. हा, अव चांगला बॉयफ्रेंड पाहून घे आणि त्याच्यासोबत चांगली लाईफ सेट होऊन जाते. ती वाली पैसेवाला पाहून घे. आता का आपला आरतीचा बॉयफ्रेंड त्यासाठी चांगला बॉयफ्रेंड पाहूनच राहिला ना, तर चांगला भेटणारच आहे तुला आज ना उद्या. सांगून राहिली मी, काही शिक्षणात पडलं नाही आहे माय. हा, चांगला बॉयफ्रेंड पाय ना, लाईफ सेट करून घे. हा, काही इकडे तिकडे घुमल्यापेक्षा आणि त्या शाळेत येरदारा केल्यापेक्षा, टाइम वेस्ट केल्यापेक्षा नाही काय पिंकी. हाव काकू, मी आता आरतीताई सोबतच तर चालली. आरतीताई सोबत जातो ना, मग तिकडून तिकडे शाळेत जायला लागेल. आरतीताईच्या सोबत जातो ना, त्या भाऊजीला म्हणतो मी माझ्यासाठी चांगला पा म्हणतो बा लवकर म्हणतो. शाळेत जाऊ मी मॅड झाली म्हणतो आणि माया पै बी मी त्रस्त झाली म्हणतो. त्या कवळ्याच्या घरात रवरो बी मी त्रस्त झाली म्हणतो. त्याला ताईले म्हणतो मी माझ्यासाठी चांगला पा म्हणतो. मी माय लवकर उरकून घेतो काकू. नाही लवकर लग्न नाही करून टाकायचं माय. अव पैसे घ्यायचे म्हणजे कसं आहे, आपले जर पैसे येत राहील तर कायची गरीबी राहते आणि तोच आपला नवरा होणार आहे, काही टेन्शनच नाहीये असं म्हणताय मी. बरं तसं करण काकू. आहे ना तुम्ही आमच्यासोबत आहे ना, तर आमची जिंदगी पुरीच चांगली आहे नाही का. हो, हे गोष्ट आहे. हा काकू, मी काय म्हणत होती, माझे मिस्टर म्हणत होते का तुझी आई म्हणे माझ्या आईला कधी भेटते म्हणे. तर उद्या तुम्ही माझ्या आईला भेटायला चालल्या जाल का, कमला काकू तुम्ही आणि काजल काकू? उद्या काय, बरं बाई ठीक आहे ना. उद्याचा मुहूर्त काढू आपण, पाहू, विचार करू आणि मग पाहू. मग चाललं जाऊ इन बाईले भेटायला. हा, हो काकू ठीक आहे ना. हो बाई, उद्या चाललं जाऊ आम्ही. उद्याचा दिवस चांगला आहे, सोमवार आहे मस्त. चाललं जाऊ उद्या भेटायला. हा काकू, चालले जा. तू चालतो ना बाई आमच्यासोबत, तू चालतो ना पिंकी, तू चालतो. बरं काकू, आम्ही येईन. हो बाई, तुम्ही चल जा. आणि सासू किती मस्त आहे काकू. ताई कधी येते का तुझे मिस्टर? कधी येते? अगं लवकर बोलाव ना, मला स्कूलमध्ये पण जायचं आहे ग. म्हणजे लवकर बोलावं. मी माझी डिमांड ठेवते त्यांच्यासमोर की मला माझ्यासाठी पण एखादा चांगला मुलगा शोधा. मी लग्न करायला तयार आहे आफ्टर 2 इयर्स नंतर. पण लवकरात लवकर ते आले पाहिजे ना. अगं जास्त वेळ लावला ना तर मला शाळेत जायला वेळ होते आणि मॅडम सोबत मुजऱ्या करायला पण वेळ होते. येईल ग पिंकी, येईल. पिंकी पण बाई तू माझ्यापेक्षाच भारी दिसून राहिली बाई. भल्लं मस्त उतरण घातलं तू ना. खरंच ना माय, मला तर असं वाटते माझ्या नवऱ्याचं दिल तुझ्यावर निघून जा. ए काही पण का ग आरती ताई, तुला असं वाटत नाही का आजकाल आपण खूपच एक्स्ट्रा स्मार्ट झालो? हो, या जमान्यात एक्स्ट्रा स्मार्टच पोरी छान राहतात. नाहीतर कोमल सारख्या घरघुशा आणि आजीबाई पोरी ह्या जमान्यात टिकत नाही का? हो बाई, तुझं पण बरोबर आहे. गुड मॉर्निंग मिस आरती. का बरं हो, इतका वेळ कशाला लावला तुम्ही? आता पिक्चर पाहायला जायचं होतं ना आपल्याला. आता 12 वाजून ते 15 मिनिट झाले. हे बघ, पिक्चर पाहायला आपण आज नाही उद्या जाऊ, कारण की पिक्चर आज नाही उद्या रिलीज होते म्हणते. आणि ते काय झालं, मला थोडीशी मिसअंडरस्टँडिंग झाली, तर त्यामुळे मला असं वाटलं की पिक्चर आजच रिलीज होतो. तर त्यामुळे थोडी माझी चुकी झाली, तर आपण उद्याला जाऊ पिक्चर पाहायला. बरं, काही हरकत नाही. तुमच्यासोबत भेट झाली हीच खूप छान गोष्ट झाली. बरं, मी काय म्हणतो, तुला स्कूटी घेऊन पाहिजे का? मी स्कूटी आणत आहे. स्कूटी घ्यायची आहे मला तुझ्यासाठी. नेहमी पायदळ येते.
मला असं वाटते की माझ्या ऑफिसच्या बाजूने कॅफे आहे, तिथे तू भेटायला येत जा. तर तू म्हणते की मला गाड्या नाही सापडत, तर मी तुला स्कूटी घेऊन द्यायला तयार आहे. तू ठेवायला तयार आहे का स्कूटी? स्कूटी? अगं बाई, हो तुमचं ठीक आहे, तुम्ही मला स्कूटी देता, पण माझ्या घरी आई समोर बरं बरं ठीक आहे, तुम्ही स्कूटी घेऊन द्या, चालते, मला स्कूटी घेऊन द्या. ठेवते, मी स्कूटी ठेवते, देऊन द्या मला स्कूटी. हो, काय प्रॉब्लेम आहे आता? नाहीतरी तुझ्या आईची माझ्या आईची उद्या भेट पण होणार आहे, आणि तसं तुझ्या आई माझ्या आई माझ्यासोबत भेटल्या पण आहे, आणि तुझं लग्न माझ्यासोबत होणार आहे. तर हे आपलं सगळं कारनामा त्यांना माहिती आहे. तर मग स्कूटी दिल्यावर न घ्यायला काय प्रश्न आहे? हो चालते ना, द्या ना स्कूटी, चालते. बरं, उद्या तुझ्या आईला माझ्या घरी घेऊन ये, त्याच्यानंतर मी स्कूटीचं उद्घाटन करते, म्हणजे स्कूटीचं आपण सेलिब्रेशन करूया. त्यानंतर तुम्ही घरी घेऊन जा स्कूटी. हा, वापस जाताना मग तुम्ही स्कूटीनं जा. ओके? बरं बरं, काही हरकत नाही. आरती, थोडं जा बरं तिकडे. मला काहीतरी तुला सरप्राईज द्यायचं आहे, आणि ते सरप्राईज मला थोडंफार हिच्यासोबत बोलायचं आहे, पिंकी सोबत. तर तू थोडी दूर जा, पिंकी आणि मला बोलू दे. ओके? कसलं सरप्राईज मला पण सांगा ना, का बरं एकटे एकटे पिंकी सोबत बोलतात? जा बा, मी नाही जात, मला पण सांगा. ऐक ना आरती, प्लीज. अहो पण काही अहो घेऊ नये, जा तू पिंकी सोबत बोलू दे मला. चल बापा, जाते. हा बोला ना, काय सरप्राईज आहे ताईसाठी, हा, जे तुम्ही मला सेपरेटली सांगत आहे? पिंकी, माझं म्हणणं काय आहे, तुला बॉयफ्रेंड पाहिजेच ना? तर माझं म्हणणं हे आहे की मला आरती पण आवडते, आणि आता तू पण आवडत आहे मला. तर दुसरा बॉयफ्रेंड पाहिल्यापेक्षा तू माझ्यासोबत राहा ना. कसं आहे, दोघी बहिणी एकमेकाशी जावा. हा, तुम्ही दोघी जणी माझ्याच घरी चालल्या या. होते का पिंकी असं? मला तू खूप आवडते पिंकी यार, खरंच खूप छान दिसत आहे तू. आरतीपेक्षा पण खूप सुंदर आहे, पण आरतीमध्ये माझं मन आहे. तर मी तुम्हाला दोघीला बायका करायला तयार आहे. प्लीज आरती, प्लीज पिंकी, तुम्हाला समजून घे ना. हा काय? काय काय नाही, माझ्याजवळ भरपूर पैसा आहे. दुसऱ्यांपेक्षा आमच्या परिवारामध्ये, आमच्या रिलेटिव्ह मध्ये, नाही का, मी सगळ्यात सगळ्यात म्हणजे सगळ्यात पैसेवाला आहे. खूप पैसा आहे माझ्याजवळ, काही कमी नाही आहे. इस्टेट आहे, पैसा आहे, सोनं आहे, बँक बॅलन्स आहे. आणखी काय पाहिजे तुला? फक्त मी एकटा आहे. माझा भाऊ असतं तर मी तुला माझ्या भावालाच दिलं असतं, पण मला भाऊ नाही आहे. सगळं काही आहे माझ्याजवळ, पण मी एकटा आहे. तर तुम्ही दोघी माझ्यासोबत राहायला तयार आहे का? तुम्ही दोघी माझ्या हे बना, बायका. हा, तसे तसे तर तुम्ही मी पैसे आले, हा गड्या, ठीक, पण मी विचार करून सांगतो तुम्हाला. आणि हे गोष्ट इले सांगू नका, आरती ताईल तुम्ही. नाही नाही, तिले कशी सांगणार आहे बा? पण तू तिले काहीतरी वेगळं सांगून देतो. ते तू आता विचार कर काय सांगत तिले. तर विचार नसते तुले तर काय सांगितलं बा म्हणून, काही गोष्ट सांगून देजो. आणि कसं आहे, इकडे तिकडे गेल्यापेक्षा आता तुला माझ्यावर विश्वास झाला असं, मी किती चांगला आहे. तुला मला पाहिलं आहे, नेहमी नेहमी आरतीसोबत भेटायला येत तू. तर तुला मला पाहिलं आहे ना, मी कसा आहे, माझ्याजवळ किती पैसा आहे, मी कसा स्वभावाचा आहे, पाहिलं आहे तुला. तर म्हणून सांगत आहे, इकडे तिकडे पाहिल्यापेक्षा बा, दुसरं कसं निघते कसं नाही, काय भरोसा आहे काय? तर म्हणून मी साहेब असं मी तुला म्हणताय. हे गोष्ट आपण आरतीला माहित नाही होऊ देऊ. आपल्या इकडे अलग राहू देऊ, आणि आरतीचं तिकडे अलग. आणि तसंही आरती 5-6 वर्ष लग्न करणार नाहीये, आणि तसंही तू 5-6 वर्ष लग्न करू नको. विषय संपला. एकामेकीला माहित नका होऊ देऊ, हे दोघीच आहे, बॉयफ्रेंड एकच आहे म्हणून. बरं बरं, पाय, तुम्ही विचार करून सांगतो तुम्हाला, उद्या सांगन मी. ठीक आहे ना पिंकी, चालते, पण विचार कर चांगला. आणि तुला नाही पडत असेल तर शिदे शिदे मला नाही सांग. मी त्याच्यात पण हो भरतो, पण काय आहे ते अॅक्युरेटली मला सांगून दे. बरं बरं बाई, खरंच ना, बरं ठीक आहे. हो, मी दोघीलाही चालवायला तयार आहे, आणि माझ्याजवळ पैसा पण खूप आहे. तर मला असं वाटतं की तू पण माझीच राहिली पाहिजे, दुसऱ्याची नाही झाली पाहिजे. तर सांग विचार करून. मी काही वाईट नाही आहे, जेवढा तुला वाटत असेल तेवढा पण मी वाईट नाही आहे. तुला तर माहिती आहे मी कसं आहे. तर शेवटी तुझी इच्छा, नाही का पिंकी? आणि तुला जर वाईट वाटत असेल, मी डायरेक्टली बोललो तुझ्यासोबत, मी हिचकिचलो नाही का पिंकी काय म्हणेल. मला असं वाटतं की तुला पण मी आवडतो, मला असं वाटते, म्हणून मी डायरेक्टली म्हटलं. मी सांगते मी नंतर, येते मी आता. काय सांगता तुम्ही दोघी जणी? पैशावर मरणाऱ्या पोरी आहे तुम्ही. शेवटी फसल्यास ना. पहा असं आता तुमच्यापासून मी पैसा कसा कमावतो हे पहा तुम्ही आता. काय सांगितलं पिंकीला? तिला विचारून घेशील, म्हणजे सरप्राईज आहे ती, तर तुला माहित नाही, पण थोडीफार भनक लागेपर्यंत मलाच वाटते तुझी मैत्रीण आहे तो सांगूनच देईल, नाही का? तर तुम्ही बहिणी बहिणी झाल्या वाटते. तर सरप्राईज. चला, तर मग मी उद्याला भेटते तुम्हाला. तुम्ही माझ्या घरी या, नाही का? माझ्या आईला भेटा, तुमच्या आईला माझ्या आईला भेटवा, नाही का? येते मी आरती. बरं बरं, काही हरकत नाही. काही असो, माझ्याबद्दल काही गिफ्ट वगैरे द्यायचं सोचलं असेल. हो ना बाई, खरंच ना, खूपच छान आहे बापा. हो, मला काहीतरी द्यायचं बद्दल म्हटलं असेल पिंकीले. हो बाई, काहीतरी सोन्या गिन्याचं काय आवडते काय नाही हे विचारलं असेल पिंकीले. त्याच